ठरलं तर मग या मालिकेच्या 17 डिसेंबरच्या भागामध्ये मधुभाऊ खूप चिडलेले असतात. मधुभाऊ सांगत असतात, अजिबात मला कुणाशी काही बोलायचं नाहीये आणि कुसुम, तू तर कोणतीही गोष्ट गंभीर नाहीये असा दिखावा तर करूच नकोस. सगळ्या गोष्टी गंभीर आहेत. एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यामध्ये जी फसवणूक माझी सायलीने केली ना, त्याला कधीही मी विसरू शकणार नाहीये. यावरती सायली म्हणते, मधुभाऊ मधुभाऊ एकदा एकदा मला माफ करा. यावरती आता मात्र मधुभाऊ म्हणायला लागतात, नाही नाही, माझे संस्कार चुकले. मी आश्रमातील प्रत्येक मुलावरती खूप चांगले संस्कार केले आणि ते संस्कार खरंच आज चुकले, याची मला खूप वाईट वाटत आहे. म्हणजे कसं आहे ना, मला वाटत होतं की मी आश्रमामध्ये चांगली व्यक्ती घडवत आहे, पण आज आज मला ते व्यक्ती घडवताना दिसलीच नाही. सायली म्हणते, मधुभाऊ मधुभाऊ एकदा मला माफ करा ना. यावरती मधुभाऊ म्हणतात, तुला हे गुण उधळताना लाज नाही का वाटली? मग माफी मागायला पण तुला लाज वाटायला पाहिजे. तू जे काही वागलीस ना, त्यामुळे माझी मान कायमची शरमेने खाली घेतली. आज मला इतकी लाज वाटते की आश्रमातील मुलांना मी असे संस्कार दिले. आजपासून तुझं माझं काहीही नातं नाहीये. मी ज्या सायलीला ओळखत होतो ना, ती सायली अशी एकदम सुसंस्कारी, ती कधीही कुणाला न दुखवणारी, कधीही खोटं न बोलणारी आणि कधीही कुणाचाही मन न दुखवणारी. पण आज सगळ्या गोष्टी उलट पडल्यात. माझे सगळे फासे पडलेत. मला त्या सायलीचा अभिमान होता, जी सायली माझा गर्व होती, ज्या सायलीवरती मी डोळे झाकून विश्वास ठेवू शकत होतो, आज सगळं सगळं माझ्या आयुष्यातलं संपलेलं आहे. मला या सगळ्यामध्ये माझी स्वतःशीच लाज वाटायला लागलेली आहे. यावरती सायली म्हणते, मधुभाऊ एकदा मला माफ करा. खरंच मी चुकले मधुभाऊ, एकदा मला माफ करा. पण मधुभाऊ सायलीला माफ करायला तयार नसतात, ना मधुभाऊ सायलीकडे पाहायला तयार असतात. मधुभाऊंना सायली सांगत असतेच, मधुभाऊ जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही, तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणार नाही. मधुभाऊ म्हणतात, कुसुम हिला सांग मी अजिबात हिच्याशी कोणताही शब्द बोलू इच्छित नाहीये, ना हिला माफ करू शकत. माझ्या सहनशक्तीचा कुणीही अंत बघू नका. आता मला हिच्याशी काहीही बोलायचं पण नाहीये आणि हिच्यासोबत कोणत्याही प्रकारचे संबंध सुद्धा ठेवायचे नाहीयेत. असं म्हटल्यावरती मग आता इकडे कुसुम सांगते, मधुभाऊ ऐका ना. यावरती सायली सुद्धा मधुभाऊंना विनंती करते, मधुभाऊ प्लीज एकदा एकदा माफ करा. बिचारी सायली या सगळ्यामध्ये रडत असते, पण मधुभाऊंना कोणत्याही प्रकारची दया माया आणि काहीच येत नाही. ज्या मधुभाऊंसाठी इतका मोठा निर्णय सायलीने घेतलेला असतो, त्या मधुभाऊंनी तरी सायलीला समजून घेणं अपेक्षित असतं. ज्या मधुभाऊंना जेलमधून सोडवण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलेलं असतं, त्या मधुभाऊंनी तरी सायलीला एक संधी द्यायला हवी होती. पण आज अख्ख्या जगाच्या समोर सगळ्याच्या सोबतच मधुभाऊंनी पण सायली सोबत पाठ फिरवलेली असते आणि त्याचं दुःख सायलीला पण खूप होत असतं आणि ती रडत असते. कुसुम एकमेव अशी व्यक्ती असते जी सायलीला समजून घेऊ शकते, कारण या सगळ्या प्रोसेसमध्ये कुसुम तिच्या सोबत असते. कुसुम तिला म्हणते, सायली सायली शांत बस. अजिबात कोणत्याही बाबतीत त्रास करून घेऊ नकोस. मला तुझी बाजू समजते, मला मधुभाऊंची पण बाजू समजते, पण तू तू रडू नकोस बरं, शांत हो. या सगळ्यामध्ये तू खूप भोगलेस आणि तू कोणत्या ह्यांनी केलेस ना, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. त्यामुळे मी तुला कधीही दोष देणार नाही. तू शांत हो. असं म्हणत कुसुम एकटी असते, जी सायलीला समजून घेत असते आणि तिला पटवून देत असते. यामध्ये इकडे आता अर्जुनची अवस्था पण बिकट असते. अर्जुन इकडे कल्पनाला मनवण्याचा प्रयत्न करत असतो. मम्मा माझं एकदा ऐकून घे. मला जे काही बोलायचं आहे ते फक्त एकदा ऐकून घे. मला तुला काही गोष्टी सांगायच्या आहेत आणि या काही गोष्टी सांगताना तुला सगळं सत्य समजेल. यावरती मग मात्र कल्पना म्हणते, काय? आता तुला काय सांगायचं आहे की तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नव्हतंच. ते पेपर खोटेच होते. तन्वीने आणलेले पेपर, अस्मिताने दाखवलेले पेपर त्यांनी स्वतः तयार केले होते. तू आणि सायली खरोखरचे नवरा बायको आहात. हे सांगायचंय का तुला? बोल. अजून किती खोटं बोलायचंय तेवढं खोटं बोलून घे. यावरती अर्जुन म्हणतो, मम्मा ऐक ना, मी जे काही सांगतोय ते ऐक. तू जे बघितलंस ते अर्धसत्य आहे. अर्धसत्य मला तुला सांगू दे. यावरती कल्पना म्हणते, आणि मी तुझ्यावरती विश्वास ठेवू अर्जुन? तू माझ्या मायेचा अपमान केलास. माझी माया, माझं प्रेम, आपुलकी हे सगळं जे काही दाखवलं ना तुमच्या दोघांच्या बद्दल, ते व्यर्थ ठरले. आज सगळ्यांच्या समोर
मी मूर्ख ठरलेली आहे. मी या सगळ्यामध्ये इतकी मूर्ख ठरले की अख्ख्या घराच्या विरोधात जात मी तुमच्या दोघांची साथ दिली. दोघांची साथ देत मी या सगळ्यामध्ये मूर्ख ठरलेली आहे, कारण आज आज मात्र मी खोटी ठरलेली आहे. अर्जुन, आता बास झालं. अजून मला माझ्या घरच्यांच्या विरोधात तुझी साथ द्यायची नाही आहे. बास झालं. आज माझ्यासोबत जे काही झालं ना, त्याने माझे डोळे उघडलेले आहेत. तू आणि सायलीने माझा जो काही अपमान केलाय, माझ्या मायेचा अपमान केलाय, त्या अपमानाचा कधीही कशानेही भरून न येणारं माझं नुकसान झालंय. अर्जुन मात्र मम्मा ऐक ना, मम्मा ऐक ना असं म्हणत समजवत असतो, बोलत असतो, सांगत असतो. पण या सगळ्यामध्ये आता मात्र कल्पनाला काही ऐकायचं नसतं. त्यावरती कल्पना म्हणते, अर्जुन बास कर. अर्जुन पुन्हा एकदा कल्पनाच्या जवळ येतो आणि ऐक ना मम्मा, तू उगाचच त्रास करून घेती आहेस. यावरती कल्पना म्हणते, मी आणि त्रास करून घेत आहे ती सायली. ती सायली ह्या घरात सून म्हणून आली आणि मी काय नाही केलं. तिला स्वतःच्या मिठीत घेतलं. तिला माझ्या मायेने घास भरवला. पूर्णाईच्या विरोधात जात पूर्णाईच्या विरोधात जात या सगळ्यामध्ये आता तिला माया लावली, प्रेम लावलं, तिला मिठी लावली, मिठीत घेतलं आणि या सगळ्यामध्ये तिने काय केलं? तिने माझा विश्वासघात केला. इतकंच कशाला? इतकंच कशाला तर या सगळ्यामध्ये जे काही घडलं ना, तो प्रकार सगळा माझ्या डोळ्यासमोर येतोय. मी तुमच्या दोघांकडून एका बाळाची पण अपेक्षा केली होती. इतकं सगळं चालू होतं तरी सुद्धा तुम्ही दोघं जण डुंकून सुद्धा मला एकदाही बोलला नाहीत की मम्मा, हे नातं आमचं खोटं आहे. तू खोट्या अशा अपेक्षा करू नकोस. मी मूर्ख म्हणून तुमच्या या सगळ्या नाटकांना भुलत गेले. तुमच्याकडून मी मुलाची अपेक्षा केली. मी जोगतिणीला विचारलं, माझ्या घरात पाळणा हलणार का? असं इतकं मूर्खपणा कोण करतं? तुम्ही दोघं जण माझ्यावरती हसत असाल ना, की इतकं मूर्ख कोण असतं? आम्ही या बाईला इतकं फसवतोय, पण ही मात्र फसतच चालले. आणि त्यानंतर सायली आणि अर्जुन, तुम्ही दोघांनी इतका बाजार मांडलात की देवासारख्या सत्यनारायणाच्या पूजेला पण तुम्ही दोघं जण जोडीने बसलात. जोडीने दोघांनी देवाची पूजा केली. जोडीने दोघांनी दरवेळेला जे नवरा बायकोचं कार्य असतं ते सगळं कार्य केलं. म्हणजे मला तुमची कमाल वाटते या गोष्टीची, की तुम्ही एकतर आमची घरच्यांची फसवणूक तर केलीतच, पण त्याचसोबत तुम्ही देवाची पण फसवणूक केलीत. जे माणसं देवाची फसवणूक करतात ती माणसं घरच्यांची फसवणूक करायला काय कमी करणार? ही गोष्ट मला ॲक्च्युली समजायलाच पाहिजे होती. देवाच्या फसवणूक करणाऱ्या माणसांकडून अजून माणसं काय अपेक्षा करू शकतात, ही गोष्ट मला खरंच कळली नाही. आज तुम्ही दोघांनी माझ्या मनातून सगळं प्रेम, आपुलकी, माया आणि विश्वास या गोष्टीला पूर्णपणे उतरलेले आहात. त्यामुळे आता कोणत्याही बाबतीत मला तुमचं काहीही ऐकायचं नाही आहे. बघितलंत अजूनही, म्हणजे इतकी फसवणूक करून सुद्धा देवाची आपली आणि इतकी फसवणूक करून सुद्धा हा माणूस म्हणजे मला सांगतोय की अजूनही माझी बाजू समजून घे. अजूनही हा मला मूर्ख बनवायला बघतोय. बघा तुम्ही सगळ्यांनी. अर्जुन म्हणतो, मम्मा तू जसं समजतेस तसं काहीही नाहीये. तू ज्या गोष्टीवरती हे इतका जोर देतेस ना, त्यातल्या अर्ध्याच गोष्टी बरोबर आहेत. अर्ध्या गोष्टी म्हणजे माझी बाजू ऐकून घेण्याचा एकदा तरी तू प्रयत्न कर ना. मी जे काही सांगतोय ते एकदा तरी तू ऐकून घे ना. माझी गोष्ट तुला समजायला पाहिजे. मी जे काही सांगतोय ते एकदा ऐकून घे. माझी गोष्ट ऐकून घे. अर्जुन आपला बिचारा जीवाच्या आकांताने मम्माला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण कल्पना ज्याप्रमाणे सायलीच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडालेली असते, तसेच सायलीच्या विरोधात सुद्धा ठामपणे उभी असते. जितकं प्रेम कठोर, तितकंच तिचं आता माइंडसेट कठोर झालेलं असतं सायलीला माफ न करण्याबद्दल. इकडे किल्लेदार आपल्या घरी येतात. ज्या वेळेला किल्लेदार घरी येतात त्यावेळेला आता इकडे सगळ्यांची तीच चर्चा चालू असते आणि आता इकडे रविराज म्हणत लागतात की अर्जुनसारखा एक निष्णात वकील प्रेमाचा किंवा असा गोष्टींचा इतका बाजार मांडेल, ही गोष्ट मला खरंच या सगळ्यामध्ये अजिबातच मला पटत नाहीये की अर्जुनने या सगळ्यामध्ये हा बाजार मांडलेला आहे. आपल्या वकिलीपणाचा त्याने असा काही उपयोग केलाय असं मला कधीच वाटलेलं नव्हतं. पण आज अर्जुनने जे काही केलंय ना, खरंच माझं मनात उतरलंय. यावरती आता नागराज म्हणतो, अरे अर्जुन तर अर्जुन, पण आपल्याला या सगळ्यामध्ये साळसूद वाटणारी सायली, अरे सायलीचं काय? बघितलंस ना सायलीने काय केलं ते?
सायलीने या सगळ्यामध्ये जे काही केलं ना, त्या गोष्टी आपण विसरायला नको आहेत. या गोष्टींना आपण अजिबात हे करायला नको. तू सायलीची किती बाजू घ्यायचास दादा? दादा, तू सायलीला मुलीसारखं मानलंस, तिला आता काका म्हणायला लावलंस. वहिनी तर तिच्यावरती मुलीसारखं प्रेम करत होती. पण पण झालं काय? तिने आपली फसवणूक केली आणि यावरती इकडे आता सुमन म्हणायला लागते, हो तर मी तर सायलीला किती सोज्वळ समजत होते, पण सायली सायली मात्र या सगळ्यामध्ये इतकी काही जहांबाज निघाली ना, असं मला वाटलं पण नव्हतं की सायली हे सगळं करू शकेल. खरंच मला काहीच कळत नाहीये की या गोष्टी कशा घडतायत ते. असं म्हटल्यावरती आता इकडे प्रतिमा एकटीच गप्प असते. कारण तिला ह्या बाकी सगळ्यांचं बोलणं अजिबात पटत नसतं. बाकी सगळ्यांनी या सगळ्यामध्ये सायलीला कितीही दूषणं दिली तरी प्रतिमा प्रतिमा सायलीला दूषण द्यायला किंवा प्रतिमा सायलीला या सगळ्यामध्ये काहीही हे करायला बिलकुल तयार नसते. प्रतिमा बिलकुल तयार नसते सायलीला काही बोलण्यासाठी. रविराजांना मात्र जरा आश्चर्यच वाटतं आणि नागराज सुद्धा प्रतिमाला सारखं सारखं बोलण्यासाठी फोर्स करत असतो. सुमन म्हणत असते, नाही नाही, सायली इतकी सोज्वळ होती, आम्हाला वाटायचं की अर्जुन सायलीचं दोघांवरती प्रेम आहे, पण सायली असं काही करेल मला वाटलंच नव्हतं. यावरती प्रियाला मात्र हे छान वाटत असतं. रविराज म्हणत असतात, हो, सायली आणि अर्जुन, आपला अर्जुन असं करेल असं वाटलं नव्हतं. यावरती नागराज म्हणतो, दादा, आपला अर्जुन, अरे या अर्जुनमुळे आपल्याला आपल्या तन्वीला किती त्रास झाला ही गोष्ट तू विसरलास का दादा? ही गोष्ट तुला विसरून चालणार नाही. तू या सगळ्यामध्ये आता अजिबात विचार करू नकोस आणि हा विचार सोडून दे. हा आपला अर्जुन आणि हे असं नाही, आपली फक्त तन्वी आहे. त्या तन्वीला या दोघांनी दुखावले ही गोष्ट लक्षात ठेव. इकडे आता अर्जुन सांगत असतो, मम्मा, फक्त एकदा तू मला समजून घे. मला काय सांगायचं आहे ही गोष्ट तू समजून घेतलीस की तुला कळेल की मी खरंच बरोबर तेच बोलतोय. यावरती कल्पना चिडते आणि अर्जुन, भास्कर, खरंच मला आता काही समजून घ्यायचं नाहीये. खरंच मला आता काही बोलायचं पण नाहीये. तू आता माझ्याशी कोणत्याही बाबतीत या सगळ्यामध्ये काहीही बोलू नकोस. आणि हा मुलगा मला समजवणार, इतका मला दोष दिल्यावरती, इतकं माझा त्रास दिल्यावरती हा मुलगा मला समजवायला चाललाय का? अजिबात नाही. आता मला काहीही समजून पण घ्यायचं नाहीये आणि काहीही गोष्टी ऐकायच्या पण नाहीयेत. इकडे नागराज रबरासारखा विषय ताणत असतो. मुद्दाम प्रियाच्या म्हणजे तन्वीच्या म्हणजेच खऱ्या सायलीच्या बद्दल आता रविराजांच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करतो आणि खूप टोकाचं बोलायला लागतो. नागराज बोलायला लागतो, दादा, खरं तर तू विचार कर ना की या सगळ्यामध्ये आता आपण विचार केला तर खरं बघायला गेलं तर या सायलीने आणि अर्जुनने नालायकपणाची सीमा पार केली. म्हणजे तुला समजतंय का काय झालंय ते? अरे, ते दोघांनी एकच बेडरूम पण शेअर केला. तुला समजते दादा त्या दोघांनी काय केले ते? अरे, माणुसकीच्या सगळ्या सीमा पार केल्यात, सभ्यपणाच्या सगळ्या सीमा पार केल्यात आणि त्या दोघांनी एक बेडरूम शेअर केलाय. अरे, एक बेडरूम शेअर करून ते दोघं जण एकत्र राहत होते. तू सांग बरं, हे कोणत्या सभ्यपणाचं लक्षण आहे? हा कोणता सभ्यपणा आहे? मला तर किळस वाटते. विचार करून करून किळस वाटते. आणि या सगळ्यामध्ये आपण आपल्या आपल्या पोरीला दोष दिला आणि आपल्या तन्वीला आपण काय काय बोलत राहिलो. ती तर या सगळ्यांचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करत होती. यावरती सुमन म्हणते, खरंच सायलीसारखी कॅरेक्टरलेस बाई मी बघितलीच नाही, जी लग्नाचा बाजार मांडते. खरं सांगू का, तर यासाठी आईचे संस्कार आवश्यक असतात आणि जे संस्कार आईचे सायलीला लाभलेच नाहीत ना, तर कुठून कुठून ती हे सगळं करणार? कल्पनाला ज्या ज्या वेळेला सायलीच्या आईचा विषय निघत असतो त्यावेळेला प्रतिमाला खूप वाईट वाटत असतं. प्रतिमाला या सगळ्यामध्ये सायली चुकीची नाही आहे, सायली बरोबर आहे, ही गोष्ट पटवून द्यायची असते. पण कोणीही आता थांबायला तयार नसतं. त्यावरती प्रिया आता म्हणायला लागते, बाबा, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. कुणीही माझ्यावरती कधीही विश्वास ठेवलाच नाहीत तुम्ही. म्हणजे तुम्हाला इतक्या गोष्टी पटवण्याचा, समजवण्याचा मी प्रयत्न करत होते, पण कुणीही माझं काहीही ऐकलं नाही आहे. मलाच उलट सगळ्यांनी दोष दिला. असं म्हणत आता इकडे प्रिया प्रिया या सगळ्यामध्ये आता क्रेडिट घेण्याचं काम करत असते. मला खरं तर माहिती आहे का, सायली अर्जुनचा खरा चेहरा खूप आधी समजला होता आणि तो खरा चेहरा मला जगासमोर आणायचा होता आणि त्याआधीच समजला. मला खरं तर सुभेदार परिवारांना असा त्रास बिलकुल होऊ द्यायचा नव्हता. त्यांना या प्रकारचा कोणताही त्रास होईल असं कोणतं कृत्य करायचं नव्हतं. पण
पण माझं कोणी काहीच ऐकलं नाही. माझं कोणी खरंच काही ऐकलं नाही. उलट सगळ्यांनी मिळून तुम्ही मला दोष दिलात. यावरती रविराज म्हणतात, सॉरी बाळा, खरंच माझं चुकलं. म्हणजे या वेळेला मी इतकी मोठी चूक कशी केली? परक्या मुलीवरती विश्वास ठेवला आणि माझ्या पोरीवरती मी खरंच विश्वास न ठेवून खूप मोठी चूक केलेली आहे. यावरती आतापर्यंत गप्प असलेली प्रतिमा बोलायला लागते. प्रतिमा सांगायला लागते, तुम्ही सगळ्यांनी शांतपणे विचार करा. या सगळ्यामध्ये सायलीची एकटीचा दोष आहे का? असं म्हटल्यावरती प्रियाला आता राग येतो. झालं, ही अर्ध्या डोक्याची बाई आता सारखी सारखी सायलीचा विषय काढून सायलीचा पुळका घेऊन हे सगळे धंदे करत बसणार आणि मी ऐकून घेणार? अजिबात नाही. तोपर्यंत इकडे आता पूर्णाजी सांगत असते, कल्पना तू शांत राहा बरं. या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्यावरती कल्पना म्हणते, पूर्णाई पूर्णाई मीच समजून घेऊ, मीच सगळं करून घेऊ, मीच या सगळ्यामध्ये सगळ्यांना पटवून घेऊ. काही गरज पडलेली नाहीये. आता मला कुणालाही काहीही समजून घ्यायची गरज नाहीये. कुणालाही काहीही बोलायची सुद्धा गरज नाहीये. बाद झालं. मला तर असं वाटायला लागलंय ना की मी उगाच जगत आहे. जो मुलावरती मी जीवापाड प्रेम केलं, ज्या मुलाला मी वेड्यासारखं प्रेम केलं आणि त्याच्यासोबत असलेली ती मुलगी, तिला तर माझी मुलगीच मानली. आता या सगळ्याचा मला मला इतका त्रास होत आहे ना की या सगळ्यामध्ये मी पुन्हा 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 आता अडकणार नाहीये. बस झालं, बस झालं. मला आता या सगळ्यामध्ये अजिबात कोणाशी बोलायचं नाहीये. असं म्हणत कल्पना मला स्वतःला मी संपवूनच घेते आणि ती आता या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या स्वतःला कोंडून घेते. कोंडून घेतल्यावरती मग मात्र आता इकडे सगळेजण कल्पना कल्पना दार उघड, कल्पना दार उघड असं म्हणत कल्पनाला दार उघडायला सांगत असतात. पण पण कल्पना अजिबात दार उघडायला तयार नसते. कल्पना कोणत्याही बाबतीत कोणाचंच काही ऐकत नसते आणि या सगळ्यामध्ये कल्पनाला मनवण्यासाठी सगळेच जण तिच्या पाठी येत असतात आणि आता अर्जुन सगळेच जण कल्पनाच्या ह्या गोष्टीमुळे घाबरलेले असतात. सगळ्यांना खूपच भीती वाटत असते की कल्पनाने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर मात्र गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होतील. पण आता कल्पना दार उघडायला तयार नसते आणि त्यावेळेला अर्जुन कल्पनाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याच वेळेला चिडलेला प्रताप, चल चालता हो इथून, अजिबात इकडे थांबू नकोस, काही गरज नाहीये तू इकडे थांबण्याची, असं म्हणत आता इकडे अर्जुनला तो बाजूला ढकलतो. त्याच वेळी अर्जुनला खूप वाईट वाटायला लागतं आणि आता प्रताप म्हणतो, आज तुझ्यामुळे ही जर का अवस्था झालेली आहे, या अवस्थेला पूर्णपणे तू कारणीभूत आहेस आणि ही अवस्था आज तुझ्यामुळे तुझ्या आईची झालेली आहे आणि पुन्हा पुन्हा इकडे येऊन आम्हाला त्रास देऊ नको, असं म्हणत इकडे आता प्रतापने अर्जुनला तिकडून पळवून लावलेलं असतं. या सगळ्यामध्ये अर्जुनला खूप वाईट वाटत असतं. अस्मिता, मम्मा, ज्या अस्मिताला आत्तापर्यंत आपल्या आईचं काही पडलेलं नसतं, तिच्याबद्दल काही वाटत नसतं, ती अस्मिता आज नाटक करत मम्मा असं आता म्हणत असते आणि अर्जुन जो खरंच आपल्या मम्मावरती प्रेम करत असतो, त्याला आज कुणीही त्याला आज विचारत सुद्धा नसतं. सगळा प्रकार असा विचित्र चाललेला असतो आणि हा विचित्र प्रकार चालू असताना कल्पनाने मात्र आता स्वतःला कोंडून घेतलेलं असतं. सगळेच जण कल्पनाला या सगळ्यामध्ये कल्पना दार उघड असं सांगण्याचा प्रयत्न करत असतात. पण कल्पना मात्र कुणाचंच काही ऐकायला तयारच नसते. हे सगळं चालू असताना इकडे आता बाजू घेते प्रतिमा, ती म्हणजे बाजू घेते सायलीची. ती सांगायला लागते, तुम्ही सगळ्यांनी एकदा विचार करा की यामध्ये सायलीचा एकटीचा दोष नाहीये. मला असं वाटतं तिची सुद्धा काहीतरी बाजू असूच शकते ना. तिची बाजू या सगळ्यामध्ये आपण समजून घेतली पाहिजे. म्हणजे एकट्या सायलीला दोष देऊन कसं चालेल? काहीतरी मजबुरी असेल तिची, मला असं वाटतंय. आणि या सगळ्यामध्ये सायली चुकलीच. मी म्हणत नाहीये की सायली नाही चुकली, पण सायलीच्या सोबत अर्जुन चुकलाय आणि त्यांची जी काही बाजू आहे ती बाजू ना, म्हणजे या पूर्णाजी आणि आता कल्पना या दोघांनीही समजूनच घेतली नाही. दोघांनीही तिची बाजू समजून न घेता या सगळ्यामध्ये तिच्यावरती जे काही घाणेरडे आरोप केले, ते इतके टोकाचे घाणेरडे आरोप आता सहन करण्याची काहीही गरज नव्हती किंवा इतके टोकाचे आरोप करण्याची काहीही गरज नव्हती असं मला वाटते. यावरती आता इकडे प्रिया म्हणते, पण आई, तिने फसवणूक केली,
तिची बाजू तू बरोबर म्हणतेस का? यावरती प्रतिमा सांगायला लागते, नाही मी तिची बाजू बरोबर म्हणतच नाहीये, ती चुकलीच आहे. रविराज म्हणतात, हे बघ तू या सगळ्यामध्ये मध्यस्थी करायला जाऊ नको. कसं आहे ना, त्यांचा निर्णय जो काही आहे तो त्यांना ठरवू दे. तू मध्यस्थी करण्याची काही गरज नाहीये. यावरती प्रतिमा सांगते, नाही मला तसं नाही म्हणायचं आहे, मी मध्यस्थी करण्याचं काहीच बोलत नाहीये, पण त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं सायलीला, असं मला वाटतं. पण रविराज मात्र तिला दटावतात आणि या सगळ्यात तू पडू नकोस, तू कोणाचीही बाजू घेऊ नको असं तिला सांगतात. तोपर्यंत इकडे सायली आपल्या रूममध्ये झोपलेली असते. कुसुम येते, तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि सायलीला रडू आवरत नाही. सायली आता तिचा बांध कोसळतो. तोपर्यंत मग आता कुसुम म्हणते, हे बघ सायली, या सगळ्यामध्ये मला माहिती आहे की हे सगळं कसं घडलंय, काय घडलंय, मला ह्या सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. पण तरीसुद्धा मी तुला जे काही सांगेन ना ते ऐक. मधुभाऊंची पण बाजू बरोबर आहे, तुझी सुद्धा बाजू बरोबर आहे आणि आता तुझी बाजू बरोबर आहे ही गोष्ट तुला पटवून द्यायची आहे, पण सध्या ही वेळ नाही आहे. पण ते सगळं जाऊ दे. या सगळ्यात तुमच्या दोघांचं काय चुकलं माहिती आहे का? तुम्ही दोघांनी आधीच घरच्यांना सगळं सांगून टाकायला पाहिजे होतं, पण तुम्ही घरच्यांना काहीही सांगितलं नाहीत, हे तुमचं चुकलं. पण त्याच्यात एक गोष्ट अशी झाली की या सगळ्यामध्ये आता तुम्हाला दोघांना वेळ मिळाला, ही गोष्ट बरी झाली. तुम्ही दोघं जण एकमेकांसोबत बोलू शकलात, ही गोष्ट बरी झाली. यावरती सायली म्हणते, नाही कुसुमताई, याला काहीही अर्थ नाहीये. आम्ही दोघं भेटलो खरे, पण आम्ही दोघं भेटून सुद्धा काहीही उपयोग झालेला नाहीये. कारण कारण या सगळ्यामध्ये आम्ही दोघं एकमेकांना प्रेम व्यक्त करणार, तितक्यातच आईंचा फोन आला होता. फोन आल्यामुळे आम्ही गेलो. यावरती कुसुम म्हणते, खरं सांगू का, तर ही प्रिया आहे ना, ही प्रिया तुमच्या दोघांच्या मधला खरा तर अडथळा आहे. सायली म्हणते, नाही कुसुमताई, प्रियाची काहीच गोष्ट नाहीये. म्हणजे प्रियाने जे काही केलं ना ते सगळं आता म्हणजे तिने ते योग्यच केलं असेल ना तिच्या दृष्टीने. आता आम्हीच फसवलं होतं घरच्यांना, तर काय करणार, प्रियाची चुकी नाही, चूक आमचीच आहे असं म्हणत सायली पुन्हा पुन्हा चूक माझी असं कबूल करत असते. यावरती कुसुम म्हणते, सायली तू अजूनही साधेभोळेपणा सोडून दे. इकडे आता सायली ज्या वेळेला घरी असते कुसुमच्या, त्यावेळेला अर्जुनचा कॉल येतो. अर्जुनचा कॉल आल्यावरती सायली आता बिचारी या सगळ्यामध्ये अर्जुनचा फोन घेण्यासाठी ती आता पटकन तिकडे जाते आणि अर्जुनचा फोन उचलणार असते. पण मधुभाऊंच्या डोक्यामध्ये खूप राग असतो, त्या दिवशी घडलेला सगळा प्रकार असतो. त्यामुळे मधुभाऊ आता इकडे सायलीचा हात धरतात. सायली म्हणते, मधुभाऊ एकदा अर्जुन सरांशी बोलू दे मला. पण मधुभाऊ काही तिचं ऐकत नाहीत. तू जर का अर्जुनसोबत बोललीस तर माझं मेलेलं तोंड बघशील असं म्हणत सायलीला धमकावतात. अर्जुन इकडे पाहतो तर सायलीचा फोन कट झालेला असतो आणि मग अर्जुनला खूपच वाईट वाटतं.